नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर बघा, आता 5 दिवस मावळा चाललाय, मी अजून इकडे रानातच आहे। बघा इकडे आपला कांदा आहे। तर ज्यावेळेस आपण लावला होता ना त्यावेळेस मी दाखवलं होतं बघा केवढसा होता। आता बघा ह्याला कसली पात फुटली आणि खूप दिवसातून मी आज व्हिडिओ बनवते बरं का। बऱ्याच दिवसात म्हणजे बरेच दिवस झाला आपलं व्हिडिओ येईनात आहे। आणि इकडे बघा दाऱ्यावर आहे। तर ही मका आपली गुरांना केलेली तर आता वाळायला लागली, पण म्हणलं एवढं पाणी द्यावं म्हणजे थोडस जी हिरवी आहे का नाही तर जनावरांना होती कंस मोडून, त्याच्यामुळे काय आता जस्ट लाईट गेली बघा पाणी पाठीमाग आणि 5 दिवस मावळाय चाललाय बघा। आता का हे का कसं दिसतंय वातावरण। हे का ही कांदा आहे आपल्या इकडं, तर पलीकडं पण आता बेड काढून ठेवल्यात आहे। तर बघू काय लावायचं ती। इकडं ऊस आहे आणि इकडं बारकी मका केली बघा गुरांसाठी। आता ही फार वाळायला लागली तोपर्यंत म्हणलं शिकडली तीच तवर गुरांना, आणि इकडे घराकडे बी टाकली बघा तिकडं। आता तिला भिजवून घेतले। तर म्हणलं आता बरेच दिवस झाला व्हिडिओ नाही काय नाही, तर का व्हिडिओ येत नाही तर म्हणलं चला तुमच्याशी थोडासा गप्पा माराव। आणि आज पार बघा दिवस गेलाय। तर कसं असतं काही अडचणींमुळं खरंच म्हणजे एवढं बेकार गेल्यात ना ही 15 दिवस, तर इतकं बेकार गेल्यात ना तर मापाच्या बाहेरच। कारण तर वांग्यात झाड कसलं भारी आले, हे बघा एकच झाड आलंय तर का त्याला औषध नाही काय नाही। आणि याला फुलकळी कसली भारी लागली, हा फुलकळी लागली ह्या वांग्याला बघा। इकडं गुरांना गिनीगोल आहे। तर काय झालंय माहितीये का, तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं माझं वडील आजारी होतं, आमच्या अण्णांना अटॅक आलता। पण म्हणजे नशीब की त्यातून ते चांगलं झालं। पण एकाच आठवड्यात ना आमच्या घरातल्या 2 माणसांना अटॅक आला। तर एक तर हीच झालं बरं का, देवाघरीच गेलं। पण वडील आमचं झालं चांगलं। तर आता जरा वेळ बसती, सकाळपासून काम चाललंय बघा। तर कांद्यातलं मोठं गवात होतं ना ते उपटलं आणि आता ही बारक्याला औषध मारायचंय। तर कसं म्हणजे खूप टेन्शन मध्ये असल्यामुळं व्हिडिओ काय आपला आलं नाही तर बरं का 10-15 दिवस झालं। आणि आता वडिलांना पण बरं आहे, पण आमच्या घरात म्हणजे जसंच की जी परिस्थिती माझी एक 20 वर्षापूर्वी होती ना, आज तशीच परिस्थिती सेम माझ्या जाऊबाईची झाली या। कारण माझं जे सगळ्यात बारकं दीर होतं ना तर त्यांना अचानक मध्येच अटॅकमध्ये ते त्यात गेलंच। खूप प्रयत्न केला, भरपूर दवाखान्यात ह्याच्यात, आणि बसलेत बघा आता कोंबड्यांना राखण। कारण आपले जे अप्सर आहेत का नाही इकडं आपण टाकलेली जनावरांसाठी मका, पलीकडे लावलेला आहे घराचा कांदा, ती पण तुम्हाला दाखवलेला आहे, आणि घराच्या पाठीमागे लावलेली गवार आणि मेथी आणि कोथिंबीर। तर चौकडा पिका असल्यामुळं कोंबड्या काय करतात आता त्यांना हिरवं खायला नाही, त्याच्यामुळं मग ती पालं खायला बघते ते। तो का तिकडे बसल्यात आहे दारात, तो का तिथं दिसलं का झाडाखाली बसल्यात आहे, आई उभा राहिली त्यांच्यापाशी। तर म्हणलं चला आज एक छोटासाच बनवावा, कारण भरपूर आज ही 15-20 दिवस ना भरपूर टेन्शन मध्ये आणि दुःखात गेलेलं येतं, त्याच्यामुळं मग काय व्हिडिओ बनवला नाही काय नाही। तर म्हणलं आज एक छोटासा बनवावा, कारण कसं आहे तुम्हाला पण माहिती पडलं पाहिजे आपले व्हिडिओ काय येत नाहीत काय नाही, काय झालंय काय नाही। आपल्या गायांचं पण आता टायमिंग झालेलं आहे। ही आपली छोटी मक्का हे बघा। तर विषय असा झालेला आहे की ज्यावेळेस आमच्या वडिलांना म्हणजे माझ्या वडिलांना अटॅक आला ना त्याच वेळेस आमच्या दिराला पण आलता, आणि ते त्यातून म्हणजे भरपूर दवाखान्यात 4-5 दिवस दवाखान्यात पण होतं बरं का। पण ऑपरेशन ही करून पण काही उपयोग झाला नाही, कारण त्यात ते गेलंच शेवटी। काय म्हणतात ना की नशिबाचाच खेळ सगळा म्हणावा लागेल, कारण जे नशिबात आहे ते होतंच। पण कसं आहे ना की भरपूर म्हणजे दुःख आणि टेन्शन मध्ये असल्यामुळं ना खूप दिवस झाले व्हिडिओ नाही येत। तर बघा इकडं मका कशी आता 5 दिवस गेलाय बघा। आता टायमिंग झालंय जनावरांचं ह्याचं बघा, दिवस पार बुडलाय। इकडे आपल्या अप्सरा बी चालत आहे। तर भरपूर म्हणजे दिवस लय बेकार गेलं, त्याच्यामुळं काय म्हणलं आता व्हिडिओ काय बनवायला नकोच। आणि कसं असतं माणसाला काहीतरी टेन्शन दुःख असलं ना की काय बोलावं ते सुचत नाही, त्याच्यामुळं मग
भरपूर दिवस म्हणजे ही झालं बरं का, बेकार गेलं. कारण कोणाच्या बाबतीत असं काही घडू नये. कारण आज लहान धाकटा सगळ्यात छोटा दीर होता आणि स्वभावही भारी होता त्यांचा. पण अचानक मध्येच अटॅक आला आणि त्याच्यात त्यांचं निधनच झालं. त्याच्यामुळं खरंच खूप तेव्हा आपल्या अप्सरा चरते त्या इकडं. दिवस पार गेलाय तरी कशा बसते ते का निम्या बसल्या इकडे येऊन, पण निम्या अजून इकडंच चरते ते. ही आली किटी. किती काय करते आमची बारकी कोंबड्यांची पिल्लं जी आहेत का नाही तीच उचलून नेते. तर टेन्शनमुळे काय व्हिडिओ बनवला नाही तर बरं का, खूप दिवस झालं. कारण कसं आहे, दुःख प्रत्येकालाच आहे. प्रत्येकाच्या नशिबात काय ना काय लिहिलेलंच असतं, काय ना काय आयुष्यात घडतच राहतं. गायांना खाया काढून ठेवले. आता काय झालंय, हिरवं गाया खायला आता वाळायला लागल्यामुळं ना बॅगा जी भरलेल्या आहेत तेच फोडावं लागले. ते गायांचं चाललंय आता खायचं. लाईट गेली, धारा काढायच्या. आता नेमकी धाराच्या टायमिंगला लाईट जाती. सारखं जाय चालूच असतं तिचं. आमच्या कालीचं पोट काय भरत नाही. हे का दुसऱ्याच्या कुंडीत कशी करती या, तिची कुंडी सोडली आणि दुसऱ्याच्या कुंडीत डोकावती. आता एक कॅरेट खाल्लंय, पोट बघा कुठं चाललंय, तरी पण तिचं पोट काय भरत नाही. लय वसवशी आहे. आणि हा का इकडच्या साईडला आपला कांदा. इकडं पण काय करते त्या कोंबड्याला ताप देते ते. पाला हिरवी पातच, पाती तर आवडते कोंबड्यांची, लय आवडती पात आहे. त्याच्यामुळं खाते ते. आता लाईटीची वाट बघायचं चाललंय, कधी लाईट येते धारा काढायला. तर कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आता इकडे आता खाऊन हे झाले ते काय झाले, आता जनावरांचं त्यांना जरा उन्हाळ्याने हालच व्हायला लागले ते चाऱ्याचं. ह्याचं म्हणजे हिरवा चारा भेटत नाही, त्याच्यामुळं सगळा वाळला चारा आहे. आणि आता तुम्हाला तर रानात दाखवलं की आपली मका अजून छोटी आहे आणि एक आहे ती पण आता वाळायला लागली आहे. गाया बघा आता वेल्या ते आता सगळे काय आहे तर गाबणे पण सगळ्यात आता वेलेल्याच आहेत बघा. आली बघा लाईट आली. तर आता लाईट आली, गॅसच्या धारा काढून दिवस पार गेला. ए पाईप कुणी चालू केली? पाणी लागलं हो की सगळं ही व्हायला. तर पाईप चालू राहिली इथं, सगळं गायांखाली पाणी यायचं. दोन कॉक फिरवावं लागतात. असं झालं बंद पाणी. कालीन कसं तोंडावर मार